अन प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांनो, वक्त्याला श्रोत्याबद्दल आणि श्रोत्याला वक्त्याबद्दल आदर असावा, पण शंका आणि संशयाचे पदर बाजूला केले ना तर तो आदर अधिक वाढतो. तुम्ही एवढे गंभीर हसत होता आणि आता एकदम गंभीर का झालात माझ्या लक्षात आलं. दोन पांढऱ्यांच्या मध्ये हे काळा टिपका कशाला आला. एवढे गंभीर झाले काय की आता हे डोक्यात फोडल काहीतरी. त्यांनी सांगितलं सिद्धी जोरचा रोल केला होता ते. असो, मी माझी ओळख करून देताना सांगतो, तुमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या कपाळावर एक सुंदर असं प्रश्नचिन्ह दिसत आहे. समृद्धी म्हणल्यावर कोणतरी मुलगी असेल, लेडीज असेल. त्यात शिनी म्हटली म्हटल्यानंतर लयच भारी, पण लेडीज नाही ती नाही लिओडास तो बी असला. पहिली शंका क्लिअर झाली, मी समृद्धी जाधव. दुसरी शंका सांगितली की शिनी म्हटलाय. हे म्हणजे उगेच कुठलं तरी पांढरे सरांनी आपलं काहीतरी आणले, कोणतरी शिनी म्हटलंय म्हणून सांगते. छट, सिनेमात असलं कुठं असतं? नसतं. शिनी म्हटलं म्हटल्यानंतर गोरं गोरं चिकणं चिकणं शाहरुख आणि सलमान खान सारखं. हे मेलं काळं कोण आणलंय, कोण आष्टाव. मित्रांनो, चिंता नाही चिंतन करो, चिंता नाही चिंतन करो, व्यथा नाही व्यवस्था करो. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच आहे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. सर लाईट आत्ताशी आली आहे. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच आहे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. तळहातावल्या रेषांच्या पेक्षा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पिळदार मनगटात आपलं भविष्य सामावलेलं असतं. हा संदेश त्याला आला. मित्रांनो, मार्गदर्शन नाही करणार. मार्गदर्शन करायला एकतर वयोवृद्ध असावं लागतं अथवा ज्ञानवृद्ध असावं लागतं. माझं नाव समृद्धी असलं तरी जीवनाविषयी समृद्ध अनुभव नाहीये. मला बाबा म्हणत असले तर ती मी वयोवृद्ध पण नाहीये. तुमच्यासारख्याच एका ज्ञानपंढरीचा मी वारकरी आहे. त्या ज्ञानपंढरीच्या पांडुरंगाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि ज्या संयोजकांनी माझ्या मित्रांनी मला इथं आणलं त्यांना धन्यवाद देतो. कारण ज्या ज्या वेळेला मी तुमच्यासारख्या युवकांच्या समोर, दादा आणि दिदींच्या समोर येतो ना, तर धाकल्यानं तुमच्यासाठी एक मोठा भाव आपल्या लहान भावाला, लहान बहिणीला ज्या कळकळीनं बोलेल ना त्याच कळकळीनं मी फक्त बोलणार आहे. मी माझ्या भाषणाची खोली लांबीनं भरून काढणार नाही. बाळांनो, बघा, एक बाळ एका ठिकाणी आपल्या मायला म्हणालं, माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ. एक बाळ एका ठिकाणी आपल्या मायला म्हणालं, माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ. तळाला माईला द्याला त्या बाळाकडे काहीच नव्हतं. माई दुःखी झाली, कष्टी झाली, व्यथित झाली, व्याकुळ झाली आणि बाळाकडे नजरेत शून्य नजरेनं पाहायला लागली. बाळानं पुन्हा टाहो फोडला. माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ. आई पुन्हा त्याच नजरेनं बाळाकडे बघत होती. काय देऊ बाळाला? बाळाला द्यायला माईकडं काहीच नव्हतं. माई कोण होती माहित आहे? रस्त्यावर दगड फोडणारी वडाऱ्याची बाय. अंगामध्ये चोळी नव्हती. सूर्य पोलीस पार्टीच्या आविर्भावात कडापारा देत होता. निडळाच्या घामानं रस्त्यावर कष्ट करणारी माय पोराच्या हाकेनं व्याकुळ झाली, कारण मायला द्यायला बाळाला काहीच नव्हतं. आईचं काळीच पिळवटलं. पुन्हा पोरानं टाहो फोडला. एका क्षणाला समजूत काढावी म्हणून मायनं छटकन बाळाला घेतलं आणि आपल्या आचळाला लावलं, पदराड घेतलं, दुधाला लावलं, केवळ समजूत काढावी म्हणून. ज्या वेळेला समजूत, बाळाचं वयवर्ष किती होतं माहित आहे? बाळाचं वयवर्ष होतं 12. 12 वर्षाचं पोरग कुठं आचळाला लावलं, दुधाला लावलं, तर दूध येतं का? मुळीच नाही. पण ती माईची फक्त समजूत काढण्याची पद्धती होती. बाळाला आचळाला लावलं, पण एक चमत्कार घडला. त्या माईला दुधाच्या धारा फुटल्या आणि ते बाळ दूध प्यायला लागलं. क्षणार्धाच्या आत एक चमत्कार घडल्यानंतर आईच्या डोळ्यातून आसवांच्या धारा आल्या. दादानो आणि दीदीनो, ही काल्पनिक गोष्ट सांगत नाही, कारण 12
वर्षानंतर ज्या माईला दूध फुटलं त्या माईचे हात आपोआप जोडले गेले. कोणी त्याला राम म्हणत असेल, कोणी त्याला रहीम म्हणत असेल, कोणी काही म्हणत असेल, पण मानवता हा परमेश्वर आहे, प्रेम हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे. अशा वेळेला आईनं हात जोडले. देवा तू महान आहेस रे. मी ऐकलं होतं तू जनीचं दळणकांडण केलंस. देवा मी ऐकलं होतं तू द्रौपदीच्या मदतीला धावलास, पण आज माझ्या बाळाचं पोट भरण्यासाठी आईच्या दुधाचं रूप घेतलंस. देवा किती महान आहेस, देवा किती महान आहेस, देवा किती महान आहेस. आईच्या डोळ्यातून आलेल्या आसवानं बाळाचं मस्तक सुधासिंचनानं न्हावून निघालं. आत्मा आणि परमात्म्याची भेट व्हावी असं दोघांचा एक मूक संवाद सुरू होता. आणि या मूक संवादामध्ये एक लाल दिव्याची गाडी आवाज करत आली. त्यानं पाहिलं की हा मुलगा 12 वर्षाचं पोरगा आई आडवं घेते आणि काम चुकारपणा करते. साहेब खलकन खाली उतरला आणि त्या आईला हाक मारली, ए बाई तू गाडवी नाहीस की काय. क्षणार्धाच्या आत आईनं पोराला झटकन बाजूला टाकलं आणि हातात हातोडा घेऊन पुन्हा दगड फोडायला लागली. लाल दिव्याच्या गाडीतून उतरलेला साहेब जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता, बरोबर कलेक्टर होता. रस्त्याचं काम कराय आलेल्या पाहणाऱ्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं की ही बाई कामचुकारपणा करते. त्यांनी त्या बाईला सुनावलं, परत येईपर्यंत रस्त्याचे ढीक फोड म्हणून बजवून निघून गेला. अभद्र दासलेले शब्द त्या मुलाच्या कानात घुमत होते. मुलगाही गिळून गेला. आईनं थोडा वेळ गेल्यानंतर बाळात पाहिलं तर बाळ कुठंच नाही. बाळाला हाक मारली, बाळा थांब, बाळा थांब, पण पोरग थांबलंच नाही. जातीनं वडाऱ्याचं असलेलं पोरग हातात छनी आणि हातोडा घेऊन दूर 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 पळत गेलं. पळत गेल्यानंतर एका दगडावर काहीतरी करायला लागलं. आईला वेदना झाल्या. आई म्हणाली, बाळा मी तुला शाळेत घातला, शिक्षणासाठी वडार होऊ नकोस, नको वडारूस. आई गेली आणि छनी काढून घ्यावी म्हणून हात घातला. दुसऱ्या क्षणाला हाताचा छनी आणि हातोड्याचा घाव माईच्या हातावर पडला आणि आई नावाच्या किंकाळीनं सारं गगन भेदून गेलं. निशब्द शांतता पसरली. ती व्याकुळ झालेल्या माईनं हात असा काळजाला धरला, पण स्वतःला झालेल्या वेदनापेक्षा पोरग शाळेत जात नाही याच्या वेदनानं आई व्याकुळ झाली आणि पोराला म्हणली, बाळा हातात कधी आणि छनी आणि हातोडा घेऊ नकोस. ही घटना रस्त्यावर जाणाऱ्या शिक्षकानं पाहिली. घडलेला प्रकार समजून घेतला. आईच्या हाताला फडकं बांधलं आणि सांगितलं, पोराला विचारलं तू काय करत होतास. पोरानं त्यावेळेला दगडाकडे बोट दाखवलं. दगड रक्तानं माकला. रक्तानं माकलेला दगड शिक्षकांनी पुसला तर त्या दगडावर कोरलं होतं, मी साहेब होणार. वयवर्ष 12 असलेलं पोरग वयाच्या 12व्या वर्षी आपलं व्हिजन क्लिअर करतं, आपलं ध्येय ठरवतं, मी साहेब होणार. अरे भगवंतानो, दगडावर कसलं काळजावर कोरलं त्या माऊलीच्या लेकरानं. वर्षानुवर्ष निघून गेली, काळानं काळ निघून गेला. 2007 ला महाराष्ट्रात पहिलं, भारतात 11वं, सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावाच्या गावचं वडाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं. बाळानं ओठातनं नाही रे बोलत, पोटातून बोलतोय, हृदयातून बोलतोय, तुमच्या हृदयापर्यंत पोचावं म्हणून. ऐसे झाले का अर्जुना, जैसा स्फुल्लिंग लागे ग इंधना, मग तो प्रौढ होणी अग्नी तिन्ही लोकात जाळू शके. तुमच्यात असलेल्या ठिणगीला, तुमच्यात असलेल्या स्फुल्लिंगाला ह्या ठिणगीनं पेट घ्यावा आणि तुम्ही त्याच्या प्रमाणाचा पराक्रम करावा. म्हणून बाळानं सांगतोय रे, मी भाडोत्री वक्ता नाहीये बाळानं. का सांगतोय, काळीच तुटतंय रे. मी पहिला शब्द उच्चारला, प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या प्रांगणात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलानो, तर तुम्ही घाणेरीच्या फुलासारखं तोंड करून बसला होता. अंतर्मुख व्हा. या सरांनी सांगितलं 35% मार्क पडलेल्या पोराला सरकारनं सायकल दिली, पण मी त्या 35% मार्क पडलेल्या पोरात सुद्धा सकारात्मक बघतो, त्याला वंदन करतो. कारण असंच एका पोराचं नाव सरांनी सांगितलं. मी दुसऱ्या पोराचं नाव सांगतो, ज्याला 12वीला 35 मार्क पडले. त्या पोराचं नाव शरद पवार. खोट नाही, स्टेजवर बोलतोय, पत्रकार साहेब इथं आहेत. कारण गुणसंख्या आणि गुणवत्ता या दोन गोष्टी भिन्न आहेत. माझी बहिणबाई शाळेत गेली होती का? ती MA च्या अभ्यासाच्या विषयाला आहे. माझा अण्णाभाऊ साठे शाळेत गेला होता का? रशियात अभ्यासाचं केंद्र त्याच्या नावानं सुरू आहे.
आईन्स्टाईन किती शिकला होता? एडिसन किती शिकला होता? अरे 4 भिंतीच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा तुमच्यातल्या सुप्त शक्तीला जागृत करणारा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षण आहे. तुमच्या आत तुम्ही म्हणा येईल काय आले कुठलं बोलताय काय कळलं झालं. कळतंय ना काय बोललो? तुमच्यात असलेल्या प्रत्येक सुप्त शक्तीला जागृत करणारा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षण आहे. तुम्ही म्हणाल मी वर्गात गेलो नीट बसलो भारत माझा देश आहे आणि भारतीय हो बंधू आहे प्रार्थना म्हणली मला कशी मार्क पडेल? काही पोरं शेपारून गेलीत 100 पैकी 99.99 मार्क. माझ्याकडे आलं सर माझे रॉयल ऑफिसर अकॅडमी ज्यांना MPC UPC IFS कॅडर मध्ये जी मुलं जातात त्यांच्यासाठी ट्रेनिंग देणारी संस्था फाउंडेशन कोर्स आहे. तिथं आलंय मला फोन केला सर मी आलोय. या रस्ता एवढा मध्ये हायवे सर या ना. मी म्हटलं कुठं आहे तुम्ही? म्हटलं मी रस्त्यावर आलो. अर्धा तास लागला त्याला रस्ता ओळखायला. सर येऊ सर येऊ. बोंबलायच ह्याला रस्ता ओळखता येईना. बाथरूम कुठे आहे दाखवलं बाथरूम मध्ये म्हणला अंधार आहे मला भीती वाटते. अरे आत्मविश्वास कुठं आहे? पुस्तकात प्रश्न गाईडात उत्तर शासनाची व्यवस्था घोका आणि उत्तर पत्रिकेत ओका. मग आम्ही झालो हुशार. खरं की नाही? हुशार. मग आम्ही 99% पाहुणा आलं की बोलायचं नाही. पाहुणी आली की बोल. मामाची पोरगी आली बोलतील पोरं. बाकी कुणावर बोलायचं नाही. अरे बाळानो बेस्ट ऑफ 5 ची मार्क आहेत. चेहऱ्याला किती सुंदर सुंदर मेकअप करून आले दादा आणि दीदी. पण बाळानो सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्वाचं असतं रे. माझ्यासारखंच कोणतरी काळं भिन्न असलेलं कोपऱ्यातलं त्यानं पहिली टाळी वाजवली त्याला नमस्कार. कारण अशी माणसं अंधारातच राहतात. मी आल्या आल्या स्टेजवर विचारतो दिसतोय का र? पण काळजाला प्रश्न विचारा. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावाच्या गावचं वडाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं का? सांग उत्तर. उठ 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 सांग सांग. जिद्द होती. चल सांग उत्तर. हा त्यांना आत्मविश्वास होता. दीदी सांग. खाली मुंडी घालायची नाही. तुम्हाला जुही चावला नाही कल्पना चावला माहित पाहिजे. बोल. माझ्याकडे बघायचेच बंद झालं. ही बघते बा. बोल बोल बेटा बोल. नॉनसेन्स सुद्धा उत्तर द्या की त्याखेरी सेन्स येत नाही. मित्र परिस्थितीची जाणीव होती. बोल पलीकडं. दीदी बोल. त्याच्या पाठीमागचा बेटा बोल. अरे बोल बेटा बोल. हा बोल. आईचे कष्ट छान. बोल पाठीमाग. पुढं केस सोडून बसली. बोल बाई देवी बोल बोल बोल. तू 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 ताई बोल ना. बोल बेटा. 4000 दिवस सासूचे मालिका मी चिकटून बघतो. हे का सांगतोय? टाइमपास नाही. कारण तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर अशा मोठ्या माणसांच्या जीवनातील वाटांड वळणं कोणती, चढ आणि उतार कोणते, प्रमेय आणि प्रेरणा कोणत्या, यांचा सर्वस्पर्शी रेखीव आलेख आपल्या समोर असला पाहिजे. असला पाहिजे की नाही? तो कसा झाला, का झाला? 100 पिढ्यात ज्या घरात कोण शिकलं नाही तो पोरगा कलेक्टर होतो का? सेंट नव्हता मारत, टीव्ही नव्हता बघत. कारण तुम्ही विचार करा, यशस्वी व्हायचं असेल तर इथं 95-90% वाली पोरं येते ना. करा राहत वर किती जण आहेत. असं रामदास आठवलेवानी करायचं नाही, डायरेक्ट करायचं. आठवले साहेब नेते आहेत हा, डायरेक्ट. आपण असं ह्या पक्षात त्या पक्षात नाही, डायरेक्ट. बाळानो सांग. आता ज्याने हात वर केले तेवढ्याच नजर पॅट. हे उगच केलं हात वर, खिशातच घालून ठेव. कारण
यशस्वी व्हायचं असेल तर 5 भारतीय राज्यघटनेची तत्व कोण सांगेल? मूलभूत तत्व ऐक उगच आले केलं तर पिढा सांगा अण्णा, तुम्ही सांगा, बोला. हे पुस्तकातलं तुमच्या, आमचं बाहेरचं नाही काय. भारतीय राज्यघटनेची 5 तत्व, 3 मूलभूत तत्व. बंद करो. तुम्ही कशाला सांगताय? चष्मेवाली पोरं हुशार असतात. दुसरा चष्मावाला बोल बाळा. हा ठीक आहे, धन्यवाद. बघा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता ऐश्वर्या रायच्या सासऱ्याचं नाव कोण? त्याला माझी शाल श्रीफळ सत्कार कोण सांगेल? आता चेहरे में बात है कुछ अलग. बाळानो, तशी यशस्वी माणसाच्या जीवनाची मूलभूत तत्व आहेत. 1, त्याला एखाद्या घटनेचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता पाहिजे. 2, गणिती बुद्धी पाहिजे. 3, संभाषण कौशल्य पाहिजे. 4, संवेदनशीलता पाहिजे. आणि 5, धाडस पाहिजे. बरोबर की नाही? माझ्यासारख्या शाळेत 35% मार्क पडलेल्या दिदीनं पहिली टाळी वाजवली, तिला बी अभिनंदन. तिला चांगली मार्क पडले असतील. असो, पण बाळानो मला सांगा, आता विश्लेषण करा. IIM ज्या उच्च अभ्यासक्रम आहे असा भारतीय प्रशासन सेवेमधला आहे, या ठिकाणी असेल अशी उदाहरणं देतात आणि त्याचं विश्लेषण करायला सांगतात. मी बालाजी मंजुळेचं एवढंच उदाहरण देऊन थांबणार आहे. मला माहिती आहे असं डोळं उगारले ती माझ्याकडे की थोड्या वेळानं मलाच वाचवून जावं लागेल. कोण सांगेल? बालाजी मंजुळे कलेक्टर झाला. उलट घ्या, जळू तिकडं. बालाजी, तुम्ही त्याच्या जाग्या होता, तुमच्या आईला एका अधिकाऱ्याने शिवी दिली. प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारा, काय कराल? काय कराल? जर तुम्ही त्याच्या जाग्यावर असता, रस्त्यावर दगड तुमची माय फोडते आणि बालाजी मंजुळे सारखा तुम्ही तिथं आईच्या बरोबर आहे, एक लाल दिव्याच्या गाडीतला साहेब तुमच्या आईला गाडवीन म्हणतो, एका क्षणार्धाच्या आत दगडात मेंदू काढला असतं का ना बाहेर त्याचा? खरं सांगायचं, काढला असतं का नाही? हो, हे स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी शिक्षण म्हणजे काय सांगतो ऐका. मी सांगितलं ना, गुणसंख्या आणि गुणवत्ता ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत. मला शाळेत काहीच येत नव्हतं, अजून बी काही येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला त्या पोराला आईला शिवी दिली, त्याला राग आला. राग आल्यानंतर त्यानं काय केलं? शनी आणि हातोडा घेतला. त्याच्या डोक्यात घातला का? नाही. विश्लेषण करायचं प्रकरणाचं. कुठं गेला? दगडावर गेला. दगडावर कोरलं काय? आय लव यू रमा बदाम. घाटावर गेला, गणपतीच्या देवळाच्या मागे SMS पाठवला. केलं का? नाही. कारण त्यानं वेदनेला साधना मानलं. काय मानलं? त्याच्यासाठी कशा कळतं कशाला काय म्हणायचं? भाज्याला पेड म्हणतं ती येड. अरे त्यानं वेदनेला साधना मानलं. टाळी त्याच्यासाठी वाजवा. हे जीवन वेदनेनं भरलेलं असताना बाळानो, प्रत्येक जण म्हणताय नाही आईनं आम्हाला बुटी दिलं नाही, बापांच्या सांगितलं नाही, लय आमचा बाप डॉन. काय काय पोरं बापाला म्हणलं वडील आहेत का? कोण? डॉन होय. डॉन बाहेर गेलं, बापाला डॉन. वस्तुस्थिती काल्पनिक नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे भगवंतानो का सांगतोय? त्यानं वेदनेला काय मानलं? साधना मानलं. कारण सुविचार शाळेमध्ये आम्ही शिकला होता काय? दुसऱ्याने आपल्या वाटेमध्ये काटे टाकले तर आपण त्याच्या वाटेत फुलं कुंडी सकट टाकावी. सुविचार होता ना. मग सुविचार कशाचे असतात बाळानो? सांगायचे असतात का? जगायचं. सुविचार जगायचा, आत्मसात करायचा. त्यानं त्या बालाजी मंजुळ्या
वडाऱ्याच्या पोरानं कबूल केलं की मला ह्याचा बदला घ्यायचा आहे. पण बदला कसा घ्यायचा आहे? आदर्श. बदला कसा घ्यायचा आहे? आदर्श. जो साहेब माझ्या मायला म्हणला गाडवीन, त्या साहेबाला दाखवीन मी पण कलेक्टर होऊ शकतो, ह्याची प्रतिज्ञा, वज्र प्रतिज्ञा त्या पोरानं केली आणि दगडावर कोरलं मी साहेब होणार म्हणून. बघा, काळजावर कोरलं आणि अहोरात्र परिश्रम घेतलं, कारण बदला घ्यायचा आदर्श आणि वेदनेला साधना मानलं. पण अनेक आमच्या महागुरूंना, आमच्या इथं पालक बसलेले असतील, माझ्यासारखेच बिचारे आहेत, कारण आम्ही सगळे सुशिक्षित झालो, शहरात आलो, सुरक्षित झालो आणि पुन्हा संकुचित झालो. कारण आज घरामध्ये आमच्या फक्त कुटुंब आहे चौकोनी, हम दो हमार दो, माँ बाप को छोड़ दो. आई वडील कुठे आहेत रे? आजी आजोबाचं घर कुठे आहे? पुण्यामध्ये कार्यक्रमात विचारलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? लहान बाळानं उत्तर दिलं, जिथं मम्मी आणि पप्पा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. पण या विनोदात खोल दुःख दडलंय. काळजाची ठिणग्या उडतात बाळानो. ज्या घरामध्ये अहंकारानं व्यापलेली जी माणसं आहेत भरलेली ना, ते लहानशा जीवांचं किती हाल होतात. वेदनेला साधना मानलं तर जीवनातलं सगळं दुःख जाल, तुम्ही ध्येयापर्यंत जाल. हे जाण्याची वृत्ती तुमच्यामध्ये यावी, या भूमिकेनं सरांनं सांगितलंय की समृद्धी जाधवानं बोलवलंय, लय देख नाही म्हणून नव, चिकनाय म्हणून नव. अरे क्रिकेटमध्ये कुणाला घेता तो? क्रिकेटमध्ये स्थान पक्क कुणाचं? बिनचष्मेचं सांग. हा, बॉलिंग येते, ज्याला बॅटिंग येते, ज्याला किपिंग येते, ज्याला फिल्डिंग येते, हा, ज्याला बिड्या येतात त्याला किती नाही. बस जिंदगी आपसे यही मांगती है. तुम्ही अष्टपैलू आहात का? तुम्ही गेला, नरेंद्र मोदी साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये विचारलं, बघा काय शिकलाय? मी MSc झालोय. काय येतं? मी MSc झालोय. येतं काय? MSc झालोय. काय येत? घरला हो, मला 99%. अरे येतं काय? मला 99%. पोहायची व्याख्या सांग. 180 अंशाच्या मापामध्ये पाण्यामध्ये उडी टाकायची, थोड्या वेळानं हवा असल्यामुळे वर येतो, वर आल्यानंतर डावा हात वर करायचा, उजवा पाय हलवायचा, उजवा हात वर करायचा, डावा पाय हलवायचा, असं जी शरीराची हालचाल होती त्याला पोहणं असं म्हणतात. इकडे त्याला हिरीत टाका. ओ बाबा, जिंदगी आपसे क्या मांगती है? कारीगर मांगती है, बुढ़ी का बाल मांगती है. अरे काय म्हणत? अष्टपैलू असला पाहिजे. आणि म्हणून सरांनी इथं बोलवलेलं आहे, बाळानो जीवनाच्या या टप्प्यावर आहात, निसर्गाला गुरु माना. मार्कानं ताटून जायचं नाही, ज्याला लांब जायचंय. पहाड चढणे का एक वसूल आहे, नियम आहे. डोंगर चढायचा नियम आहे की नाही? काय आहे? तुम्ही तर डोंगरावर जात नसाल. महाबळेश्वरच्या घाटात अनेक जण दिसतात पण ओळखता येणार नाहीत, बांधलेलं असतं उग्रवाद्याने असंच काय काय. पहाड चढणे का एक वसूल आहे, झुककर चढो. पहाडाचं जर ताट चालायला लागलं तर पडू का नाही आपण, है की नाही? आणि डोंगर चढताना असं वाकावं लागतं की नाही? बस जिंदगी आपसे यही मांगती है, झुक कर चलो, झुक कर चलोगे बहुत ऊंचाई तक पहुंच जाओगे. शिक्षणानं अहंकार येऊ देऊ नका. ही मार्क सूज आहेत. कोल्याच्या अंगावर सकाळचं सूर्योदयाचं ऊन पडलं 99%. दुपारचं म्हणजे भर 12चं म्हणजे 12वी सायन्सचं ऊन पडलं, पोटाखाली सावली 35%. नाही, अवांतर प्रचंड वाचन करा, कारण गुणसंख्या आणि गुणवत्ता ह्या दोन गोष्टी बाळानो भिन्न आहेत. परखडपणानं मी तुम्हाला गवलं. खरं तर आरशात चेहरा बघतात माणसं, पण आरसा चकचकीत असतो. पण मी काळा भिन्न असून सुद्धा तुमचा चेहरा दाखवतोय, कारण गालिब नावाचा शायर म्हणतो, गालिब जिंदगी भर यही गलती करता रहा,
धूल तो चेहरे पे थी और आईना साफ करता रहा, धूल तो चेहरे पे थी और आईना साफ करता। बाळांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरची धूळ झाडा. आरसा चांगलाच आहे, पण धूळ चेहऱ्यावर जर आरसा साफ करायला गेला तर होणार नाही. बालाजी मंजुळेला आपल्या आईच्या वेदना माहित होत्या, त्याचा सत्कार पुण्यामध्ये आम्ही केला. त्या अनुषंगानं ज्या ओळी सुचल्या त्या बोलल्या. काय सुचल्या माहित आहे? प्रश्न विचारला गेला, तुम्हाला अरे काय दिसतं पुण्यामध्ये? तुला आल्यानंतर पुण्यात काय दिसलं? गावाला नुसती खंगलेली जनावरं, काबाड कष्ट करणारे शेतकरी, उपाशी पोटी भकाळलेली कुत्री. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर गाडीवरून फिरणाऱ्या मॉडर्न मुली, तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणारं ते तारुण्य, मदमस्त फिरणारी तरुणाई, धुंदीत जगणारी तरुणाई. अशा वेळेला तू या सगळ्या अंधकारातून, या सगळ्या प्रलोभनातून तुझं ध्येय कसं निश्चित केलं? त्यावेळेला ओळी काय आल्या माहित आहे? कोणी झाकताच डोळे कुणाला सुंदरा दिसते, कोणी झाकताच डोळे कुणाला सुंदरा दिसते, कुणाला रंबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाथ जगात कोणाला काय काय दिसते. मी झाकताच डोळे, मला माझी राबणारी माय दिसते, मला माझी राबणारी माय दिसते. तिच्या चटक्याची जाणीव आहे ना, ते पोरग कलेक्टर होईल, ते IPS अधिकारी होईल. ज्याला मुळात न येईल त्याच्या फळापर्यंत जाईल, पण मुळात न येणारच नाही ते फळापर्यंत जाणारच नाही. बाळानो, म्हणून आई आणि वडिलांची जाणीव ठेवा. हे आई वडील तुमच्यासाठी कष्ट. किती जण अशी मुलं आहेत प्रामाणिकपणे सांगा, आपल्या काबाड कष्ट करणाऱ्या वडिलाच्या घामानं भिजलेल्या बनियांचा, कष्टाळलेल्या घामाचा वास जो पोरगा घेतो आणि संध्याकाळी झोपल्यानंतर वडिलांच्या पायाला तेल लावतो, वडिलांच्या हाताला तेल लावतो, वडिलांचं पाय दाबतो. हात वर करा रे. ये दीदी पुढे, याच्यासाठी टाळ्या वाजवा. वरे आज गरज आहे या गोष्टीची. सर तिला माझी शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन टाका. आपल्या माय आणि पिथ्याच्या कष्टाची जाणीव असलेली मुलगी आहे. आयुष्यात बाळा तुला जे जे हवं ते तुला मिळो. भाग्यवंत या शब्दाचा अर्थ तुला पाहिल्यावर आम्हाला कळो. अभिनंदन. बाळानो, तुम्ही कितीही मोठं झाला, जर आई वडिलाच्या कष्टाची जाणीव नसेल ना तर काही अर्थ नाही. एका पोराने एका कार्यक्रमामध्ये सर सांगितलं, लिहिलं, माझा उपक्रम आहे, माझी परिस्पर्श ऍक्टिंग स्कूल आहे. त्या कार्यक्रमामध्ये हा उपक्रम राबवला. तर त्या कार्यक्रमात पोराला सांगितलं, खोदत राहा, स्वतःला शोधत राहा, आई वडिलांचे जुने फोटो आण, बघ फोटो, आणि जे 4-5 तास मौन बाळग, आणि मौन बाळगल्यानंतर तुला काय वाटतं ते लिहे. पोरानं काय लिहिलं माहित आहे? 5 तासात वडिलांचे जुने फोटो आणून पोरानं लिहिलं, बघा काय लिहिलं बाळानं. पोरानं लिहिलं, बैलासारखा राबणारा बाप माझा, बैलासारखा राबणारा बाप माझा, पण गायगत होता. खरबुडीत हात त्याचा, पण ऐगत होता. खरबुडीत हात त्याचा, पण ऐगत होता. बैलासारखा राबणारा बाप, पण गायगत होता. काय सांगायचंय त्याला? खरबुडीत हात त्याचा, पण ऐगत होता. बाळानो, एका शब्दात एवढं महान सांगणारी स्फूर्ती, सुप्त शक्ती ह्या वयात असते. पण 3 स्क्रीननं मुलं क्रॅक झाली, TV, मोबाईल आणि कॉम्प्युटर. का सांगतोय सगळं? परवा सांगितलं सरांना, मल्लिका पाटणकर नावाच्या मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत, आम्ही काम करतो एकत्र. एका ठिकाणी सातारमध्येच एका मुलानं आत्महत्या केली. बाळानो, आई वडील हट्ट करता, वडिलांना वाटतं मुलाला मार्क चांगले पडलेत, माझी मुलगी कॉलेजला जाते, तिला चांगली मार्क पडलेत, ती मागते ती द्यावं. वडिलांना माहीत नसतं याचा सदुपयोग आणि दुरुपयोग. वडील कष्ट करतात, कर्ज काढतात, आणि ती रक्कम मोबाईल तिला देतात, मुलाला देतात. पण त्या मुलानं मोबाईलचा झालेली घटना, त्या मुलानं आत्महत्या केली आणि आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं की मला आत्महत्या करण्याचं कारण, मला खेद वाटतो, माझ्या जीवनाचा मी शेवट करतो, कारण
मी 9वी पासून एवढा मोठा मोबाईल वापरत होतो की ज्या मोबाईलमुळं मला विकृत साईट सगळ्या मिळाल्या आणि विकृत साईट बघता 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 मी कधी विकृत झालो मला कळालं नाही. मी बाहेरच्यांच्या मुलीकडं त्याच नजरेनं बघायला लागलो. मी बाहेरच्यांच्या आई बहिणीकडं त्याच नजरेनं बघायला लागलो. एक दिवस बाहेरचं आणि घरातलंच करायचं मला बंद झालं. सीमा तुटल्या. माझ्या हातून प्रघात घडला. माझ्या हातून घात झाला. मी माझ्या जीवनाचा शेवट करत आहे. का सांगतो रे बाळानो? मोबाईलमध्ये काय आहे? कशासाठी मोबाईलचा वापर करायचा? तुमची दृष्टी काय, त्यावर तुम्ही कोण हे ठरणार आहे. जगाच्या इतिहासात शिवरायांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलला? तर शिवरायांनी त्या स्त्रीकडं कोणत्या नजरेनं बघितलं त्यावर ठरलं शिवाजी राजे कोण. तुम्ही कोण ठरवतं? तर तुमचा दृष्टिकोन. ही 100 रुपयाची नोट पडलेली आहे, त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय तो ठरवे. तुम्ही घेऊन खिशात घातले असं ते म्हणजे बरं आहे, जमलाय जुळलाय, आज खामकरांची कुल्फी 4 येतील की नाही? पण ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचे तरी कष्ट करायचे पैसे पडलेले असतील, तुमच्या क्लासमधल्या शिक्षकांकडे दिलं तर ते पैसे त्याला परत जातील. हा तुमचा दृष्टिकोन ठरवेल तुमच्या आयुष्याचं तुम्ही कोण होणार आहात. बाळानो, काय काय पोरं सांगतात सर संधीच नाही, आमची वशिला नाही, आमची ओळख नाही. सरांनी फार परवा मगाशी सांगितलं की आंबेडकरांचं उदाहरण आहे. पण जिथं जाईल तिथं मग पूर आनंद कारण आनंद हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, ते मिळवलं पाहिजे. पण कुठला आनंद? सात्विक आनंद, विकृत आनंद नाही. टीव्ही मोबाईलचा वापर कसा करायचा त्या दृष्टिकोन ठरवा. आणि संधी नाही म्हणून ठोकत बसू नका. कारण तुम्ही म्हणाल हे सिनेमातलं आणलंय, सिनेमातल्यागत बोलत नाही, सिनेमातल्यागत दिसत नाही, हे कशाला पारायण सांगायचं आणलं. पण जाता जाता मी सिनेमा, तुम्ही नाद करायचं नाही, गाणं ऐकलंय? नाही ऐकलंय? 440 करंट माझा तुम्हाला सोसेल का? जीवाचा झटका, विजेचा फटका तुम्हाला सोसेल का? मी 20 तळपते, माझा नाद करायचं नाही. ऐकलंय? सर लाईट गेली बहुतेक. बघा की शोक सभेला बसल्या सर, कावळा शिवताना जेवढी गंभीर असते ना नदीला तेवढं. जाता जाता सांगतो आणि थांबतो, भगवंतानो संधी नाही म्हणून बोंब ठोकू नका. का? कारण संधी नाही म्हणणारी पोरं, तक्रार करणारी पोरं कुणाच्या बी लग्नात कुठे बी गेली तर नाचाय सुरुवात, लंगी डान्स लंगी डान्स लंगी डान्स. का काय करायचं, काय करमत नाही, काय नाही. मग तू लग्न कोणाचं माहित नाही आपल्याला. तिथं घावतील रस्त्यावर असताना तरुणाई. काय तर उच्चतम जीवन मूल्यांचा आदर्शाचा लोप पावलेल्या आजच्या तरुणाईवर नेमके कशा प्रकारे संस्कार केले पाहिजेत हा खरा प्रश्न आहे. तरुणाईचा आत्मविश्वास अतिरेकी होत चाललाय, त्यांची चांगुलपणावरची श्रद्धा उडत चालली. या जीवघेण्या गर्दीतून त्यांना आश्वासक सूर मिळावा आणि त्यांना त्यांचा ध्येय गाठता यावं, या अनुषंगानं तुम्ही म्हणतच असाल की संधी मिळत नाही. संधी असते बाळानो. लुंगी डान्स करायचा आहे ना, मी करा म्हणून सांगेन. माझं स्वतःच एक छान गीत तरुणाईच्यासाठी लिहिलंय. त्या तरुणाईच्या गाण्यामध्ये लिहिताना मी असं लिहिलंय, क्षणाक्षणात संधी आहे. कुठं संधी आहे? शेजारी मागे पुढे नाही. क्षणाक्षणात संधी आहे. का संधीच तू वाटही पाहे, रूपरंगाची तिला गरज न लागे, कुलखंदान 3 पाहे, पहचान ले ऐशी संधी एक गोल्डन चान्स, खुशाल कर ले तू लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. संधी